जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती केंद्रवाली तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतील. सरावांच्या परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 जास्तीत लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्हाला देण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्ही त्याचा प्रिंट काढूनही अभ्यास करू शकता. हमी देण्यात येत आहे की आम्ही 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक असा अभ्यासक्रम लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून अध्यापन करणार आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन, YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर आपला YouTube चॅनल शेअरही करायचा आहे. शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आम्ही घेऊन आलो आहोत. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्यावरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी रेकॉर्डेड स्वरूपात बॅच विकून 5,000 पर्यंत पैसे कमवणारे व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच विक्री करून फी साकार करणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळाले. आम्ही आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आज आयोजन केलेलं आहे. नवोदयसाठी आपल्याला 3 विषय असतात: मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आज आयोजन. यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी 4 उत्तरे असतात. उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न. 20 प्रश्नाला 25 गुण असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे, परंतु आमच्याकडून आपणास 200 प्लस उत्तरे दिले जातील. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी आम्ही या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपण दिलेल्या सूचनांचं पालन करावं. मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सहर्षाचं स्वागत करतो. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 91 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 91 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 91 स्क्रीनवर अगदी छोटा आणि कमी शब्दाचा तुमच्यासाठी उतारा क्रमांक स्क्रीनवरती वाचा. काळजीपूर्वक वाचा आणि यावरील आपल्याला सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर द्यायचे. काळजीपूर्वक वाचा. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन शिवयोग. चला, बाकी विद्यार्थ्यांचं वाचून झालंय का? 2 जण वाचते तर बाकीचे नुसते ऐकतच. तासिकेला विद्यार्थी कमी आहेत. कृष्णा, प्रदीप, चला अभिनंदन सृष्टी. चला मी वाचन करतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 91. दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या स्वभावावर जे जे काही दिसते ते सर्व म्हणजे पर्यावरण. हवा, पाणी, हवेतील विविध वायू, सर्व सजीव व निर्जीव गोष्टी, या सर्व गोष्टींना आपल्या आजूबाजूला जे आवरण आहे
पर्यावरण प्रदूषणामुळे मानव आणि व्याधीग्रस्त होत चालला आहे. औद्योगिक तोड यामुळे हवामानात बदल झाला, जमिनीची धूप वाढली, कस कमी झाला, म्हणजेच माणसाचे स्वतःला धोकादायक परिस्थिती निर्माण दोन वरून विनाशाकडे चालवली आहे. हा माणसाने स्वतःला धोकादायक परिस्थिती निर्माण करून हा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बंगले, घर, जंगल वाढत चाललोय आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप उष्णतेच्या समोर आपण झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत. शासन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. लावलं म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. आणि पहा, आपण कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो, तर 5 जून. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतो. पहा, जागतिक पर्यावरण दिन कोणता, तर लक्षात असू द्या, 5 जून ही तारीख लक्षात असू द्या. तुमच्यासाठी प्रश्न पहिला स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? अगदी सोपा प्रश्न, पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर. प्रश्न पहिला, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय ए 16 मे, पर्याय बी 22 मे, पर्याय सी 5 जून आणि पर्याय डी 23 जुलै. योग्य उत्तर प्रशांत, सी उत्तर साक्षी गंडाळ, सी उत्तर श्रेयोग, सी उत्तर प्रशांत. पहिल्याच वेळेत अभिनंदन प्रशांत, तुझं पहिल्याच वेळेत उत्तर म्हणतो येतो. पहा, 5 जून आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. त्या दिवशी आपण सर्वकडे झाडे लावतो आणि जगातील आपलं वातावरण, पर्यावरण स्वच्छ सुंदर राहावं यासाठी आपण प्रयत्न करतो. अभिनंदन श्रेयोग, पहिल्या वेळेमध्ये उत्तर म्हणतोय. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न पहिला, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 91 मधील दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, पर्यावरण प्रदूषणामुळे मानव पर्याय ए तंदुरुस्त झाला, पर्याय बी सशक्त झाला, पर्याय सी आणि पर्याय डी व्याधीग्रस्त झाला. तुमच्यासाठी स्क्रीनवरती उत्तर टाईप करा. तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. विजय चौरे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रशांत सारथ, सी उत्तर देतोय. 5व्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. अभिनंदन प्रशांत, खूप खूप अभिनंदन तुझं. साक्षी गंडाळ, डी उत्तर. खालून 4थ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. अभिनंदन. चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न दुसरा, पर्याय योग्य उत्तर टाका. पर्याय बी सशक्त झाला, पर्याय सी अन्यायग्रस्त झाला आणि पर्याय डी व्याधीग्रस्त झाला. चला, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पर्याय डी योग्य उत्तर. विद्यार्थ्यांनो, व्याधीग्रस्त म्हणजे आजारी पडणे, आजारीग्रस्त. व्याधी म्हणजेच काय? दुखणे, आजार. म्हणजे योग्य उत्तर होतं पर्याय डी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. सृष्टी गंडाळ डी उत्तर, श्रेयोग चौरे डी उत्तर. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलं आहे. तुमचं खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, हवामानात बदल यामुळे झालेला नाही. हवामानात बदल यामुळे झालेला नाही. प्रश्न तिसरा, पर्याय ए औद्योगिकरणामुळे, पर्याय बी जंगलतोडमुळे, जागतिकीकरणामुळे, जागतिकीकरण आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, योग्य उत्तर
पहा, नाही या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. जर नाही या शब्दाकडे लक्ष गेलं नाही तर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. प्रशांत बी उत्तर देतोय. पहा, हवामानात बदल, जंगलतोडमुळे हवामानात बदल होत नाही का? तर हे बी उत्तर देताय तुम्ही. जंगलतोडमुळे हवामानात बदल होतो. जसं जसं आपण झाडं तोडतो तसं तसं आपल्या हवेतील उष्णता वाढते. हवामानात बदल यामुळे झाला नाही. नाही या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. औद्योगिकरणामुळे हवामानात बदल झाला आहे. जंगलामुळे पण हवामानात बदल झाला आहे. तर यापैकी कोणतं उत्तर बरोबर असेल? या प्रश्न क्रमांक आणि नंतर पर्याय टाईप करत जा. सॉरी, सृष्टीगंडाळ सी उत्तर. चला, आता तुम्हाला उत्तरापर्यंत जाणं सहज शक्य आहे. यापैकी आता दोनच पर्याय बाकी राहिले, सी आणि डी. पहा, प्रयोग येत नाही म्हणतोय. नो, कृष्णा सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर टाईप करा. खालून चौथ्या आणि तिसऱ्या ओळीमुळे जमिनीची धूप वाढली. अभिनंदन. परंतु सृष्टी नाही शब्दामुळे आपल्याला जे आहे ते सोडून द्यायचंय. नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृष्णा खाडे सी. गंडाळ, सृष्टी गंडाळ सी उत्तर. खूप खूप अभिनंदन. जागतिकीकरणामुळे म्हणजे जगातील वाढलेल्या विकसित कामामुळे प्रदूषण, हवामानात बदल झाले नाहीत असं योग्य उत्तर आहे. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. तुम्ही प्रयत्न केला. पहा, नाही या शब्दाकडे लक्ष न गेल्यामुळे आपण पर्याय ए आणि बी उत्तराकडे गेलो. जर प्रश्न समजला नाही तर आपण चुकीच्या उत्तराला गोल करू आणि आपले मार्क गमवू. मित्रांनो, प्रश्न योग्य वाचल्याशिवाय, आकलन झाल्याशिवाय उत्तराकडे जाऊ नका आणि उत्तरात शब्द सापडल्याशिवाय, उत्तर सापडल्याशिवाय उत्तराकडे गोल करायला जाऊ नका. चला, तुमच्यासाठी प्रश्न चौथा. पुढील पैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? अगदी सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न चौथा, अगदी सोपा प्रश्न. पुढील पैकी विरुद्धार्थी नसलेली शब्द जर काळजीपूर्वक वाचला नाही तर तुम्ही चुकीच्या उत्तराला गोल करताल. पर्याय ए रात्र, दिवस, रात्र. पर्याय बी सजीव, निर्जीव. पर्याय सी कमी, जास्त. आणि पर्याय डी विनाश, राश. सुरुवात झाली. प्रशांत डी म्हणतोय. श्रेया तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देते. चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साक्षी गंडाळ डी. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका विद्यार्थी मित्रांनो. डी उत्तर. त्याला सर्वांचंच उत्तर आलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. श्रेया चौरे डी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच जणांचं उत्तर डी आलं आहे. बरोबर आहे तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. निर्जीव विरुद्धार्थी शब्द आहे. कमी, जास्त हा पण विरुद्धार्थी शब्द आहे. पण पर्याय डी विनाश आणि राश हे विरुद्धार्थी नसून समानार्थी शब्द आहेत. म्हणजे याचं योग्य उत्तर होतं पर्याय डी. प्रश्न चौथा. पुढील पैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? योग्य उत्तर पर्याय डी विनाश, राश. उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. तुमच्या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, उत्तर क्रमांक 91. प्रश्न पाचवा. माणसाच्या विनाशाकडे वाटचालीचे कारण. माणसाच्या विनाशाकडे वाटचालीचे कारण. पहा, पर्याय ध्वनी प्रदूषण. पर्याय सी वायू. पर्याय डी वरील सर्वच. आता मात्र सर्व पर्याय प्रश्न वाचल्याशिवाय आपल्या उत्तराकडे जाता येणार नाही. चला, योग्य उत्तर टाईप करा. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाईप करा. उमेर, तुझं खूप अभिनंदन. तू लाईव्ह तासिका करतोयस, ऐकतोयस. अशा तासिका आपल्या रोज आहेत. 2 तारखेपासून रोज होतात.
खूप खूप अभिनंदन तुझं. प्रश्न 5वा, माणसाच्या विनाशाकडे वाटचालीचे कारण. पर्याय ए जंगलतोड, पर्याय बी ध्वनी प्रदूषण, पर्याय सी वायू प्रदूषण, पर्याय डी वरीलपैकी सर्वच. चला योग्य करा. कुणी उत्तर द्यायला तयार नाही. प्रश्न एवढा अवघड नाही. खाडे अभिनंदन, तुझं उत्तर डी आला. बाकीच्यांचं कोणाचं काय येत आहे? सृष्टीगंडाळ सी उत्तर मध्ये वायू प्रदूषण. प्रशांत सानप डी सृष्टी. चारही पर्याय नीट वाच, नंतर तुझ्या लक्षात येईल. उत्तर आलेलं आहे सर्वांनी. काही जणांचं सी आलंय, काही जणांचं डी आलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, डी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप. जंगलतोड हा विनाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. ध्वनी प्रदूषण हा पण विनाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि वायू प्रदूषण हे सर्वच पर्याय म्हणजे याच्यामध्ये दिले जरी नसले तरी पण श्रेया चौरे डी उत्तर. चला डी उत्तर दिलेल्यांचं श्रेय रेंज नसल्यामुळं उत्तर थोडे आले. चला काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. कट करायचा, परत जॉईन करायचा, जेणेकरून आपण परत लाईव्ह ताशी तिला जॉईन होतो. प्रश्न 5वा, माणसाच्या विनाशाकडे वाटचालीचे कारण. योग्य उत्तर पर्याय डी वरील सर्वच. चला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. आमचं अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 91 इथे पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तिथे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. युट्यूब चॅनल सबस्क्राईब, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह शिकण्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल आपल्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असतील. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण उत्तर क्रमांक 91 पूर्ण करतो. जाऊ